काढला रे गुड्डू गणपती? हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता बाप्पाचं आपलं विसर्जन झालं, आता लागला आहे पितृपक्ष. आणि आता बघा, हे सगळी जी कामं होती ही आधी पण तीच कामं केली. बाप्पा येण्याच्या आधी हे सगळं दिवे वगैरे घासून पुसून स्वच्छ केले होते. आता बाप्पा गेल्यानंतर आपण वापरलेली ती जी भांडी आहेत ती पण आता ठेवणे गरजेचंच होतं, कारण आता 15 दिवस तर काही लागणार नाही. त्यामुळे मग मी सगळी भांडी घासून पुसून स्वच्छ करून ठेवली. आणि जे काही पितृपक्षामध्ये आपल्याला दिवे वगैरे लावायचे असतात ते दिवे मी साईडला काढून ठेवले. म्हणजे कसं परत एकच डबा उघडला की सगळं मिळतं. आणि कसं बघा, मी ह्या ज्या बास्केट नाही डीमार्टमधून मागे आणलं होतं मी, पण याच्यात मी म्हणजे जास्त हेवी वेट झालं, त्यामुळे ना परत मग मी काय केलं, म्हटलं नको एवढं हेवी याच्यात ठेवायला, कारण कसं ती तुटेल की काय असं मला वाटत होतं, कारण एवढं नाही पेलवू शकत ती वजन. त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या. तर मग मी परत काय केलं, आधी ज्या डब्यात मी ठेवले होते ना त्याच डब्यात परत सगळे दिवे वगैरे ठेवले. आणि या बास्केटमध्ये ज्या एक अशा हलक्या वस्तू आहेत ना, ताटं वगैरे देवासाठी लागणारे, पूजेसाठी लागणारे, ते सगळे या बास्केटमध्ये ठेवले आहेत मी. कारण कसं म्हणजे जास्त हेवी वेट नाही हे करू शकणार, ती पेलवू शकणार बास्केट, म्हणजे असं मला तरी वाटलं. पण बघा, आता हा शंखाचा दिवा आहे ना, हा दिवा पण खूप सुंदर आहे, इतका मस्त दिसतो ना लावल्यानंतर. तर बघा, आता या डब्यात मी सगळ्यात ठेवल्या होत्या समया वगैरे, आता पुन्हा त्याच्यातच ठेवते. म्हणजे कसं त्या इकडे तिकडे होणार नाही. आणि कसं एकदा काढलं ना की मग सगळं एकत्र आपल्याला मिळतं. इकडे तिकडे ठेवून दिलं ना आपण, मग इकडे शोध तिकडे शोध पडतं आणि त्याच्यात वेळ पण खूप जातो. त्यामुळे मी बघा असे छोटे मोठे सगळ्या प्रकारचे जे दिवे आहेत ना ते ह्या डब्यात स्टोअर करून ठेवते मी नेहमी. आणि त्या जाळीमध्ये आता फक्त मी असं ताटं वगैरे आरतीचं ताट वगैरे आणि तांब्या वगैरे असंच ठेवणार आहे फक्त. म्हणजे कसं याच्यात ठेवल्यानंतर आता बघा हे एअरटाईट होतं, त्यामुळे मग काही प्रॉब्लेम येत नाही. आणि ह्या जाळीमध्ये अशा प्रकारे हे सगळे मी तांबे वगैरे पूजेसाठी लागणारे ताट वगैरे असं ठेवले आहेत. आणि ह्या स्लिमोच्या कॅन्डल आहेत, हे ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या मी. याच्यात पण 3-4 कलर आहेत. आणि ही कॅन्डल इतकी सुंदर आहे ना, 4 ते 5 तास आरामशीर जळते. खूपच छान आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मला सांगा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईल. आणि ब्ल्यू कलर, रेड कलर, ग्रीन कलर, येल्लो कलर असे 4 कलरच्या कॅन्डल आहेत यात. आणि हा जो बॉक्स बघतायत ना तुम्ही, हा वुडनचा वाटत असेल तुम्हाला, पण तो वुडनचा नाही, तो एक ना मिठाईचा बॉक्स होता. तो कधीपासून मी सांभाळून ठेवला होता, पण आता त्याचा यूज बघा मी या कॅन्डलसाठी केला आहे. आणि असे चांगले मिठाईचे बॉक्सेस वगैरे येतात ना, ते फेकायचे नाही. जर असे एकदम दणकट असले ना तर ते सांभाळून ठेवायचे, म्हणजे कसं आपल्याला काहीतरी दुसऱ्या यूजसाठी ते आपण कामात आणू शकतो. तर बघा आता किती छान सगळ्या कॅन्डल बसून गेल्या ह्याच्यात. आणि बॉक्स पण इतका सुंदर आहे ना, वरतून पण बॉक्स इतका छान आहे ना, म्हणून माझी इच्छाच झाली नाही त्याला टाकून द्यावं असं. दाखव ना कसं बनवलं बघू. वाव, एकदम सुंदर काढला रे गुड्डू गणपती. बाप्पा खूपच सुंदर काढला. बघू शकता तुम्ही. बघा माझ्या गुड्डूचं ड्रॉइंग किती छान आहे, किती मस्त बाप्पा काढला बघा त्याने. आमच्या गुड्डूच्या ड्रॉइंगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ. कुठे ड्रॉइंग बनवले तू? अरे वा, हा काय आहे? माइनक्राफ्टचा.
हां, अजून पुढचा बघू. अजून पुढचा हं. हे तर आहे. हे आमचा पिकाचू बघा. पिकाचू. हो, ओके. पिकाचू अजून काढले. मग कोणी काढला हा? हे गाईज हे माझे मित्र आले होते. हां. ते आम्ही फार्म हाऊसला गेलो होतो. हो, मग हो. त्यांच्या घरी आले होते. ओके त्यांनी ओके, त्यांनी काढलंय काय? बरं, तुझं दाखव. ही गाडी कोणी काढली? ही गाडी नाही. ओय, ही गाडी मी लॉयनच्या वरती काढली. तू काढली ना? मीच काढली गाडी. ते इकडे काढली लॉयन. हां, मग ते उमटलं असेल त्याच्यावरती. हे ऑटो रिक्षा बघा हां गाईज. हां, ऑटो रिक्षा पण छान काढली. हां, अजून हे बस बस काढली. हां, अजून बस. ट्रक कुठे गेला? हे माझं ट्रक आहे. ट्रक. आणि हे पण ट्रक आहे. अजून संपलं का? आहे ना? आत्ता बाप्पा काढला, तो दाखव. हां, हा ना? हा पण बाप्पा तूच काढलेला ना? हा. छान काढला तो पण, मस्त गाईस काढला. एवढंसच होता म्हणून खराब वाटतं. बरं, नाही पण छान काढला, एकदम मस्त काढला. सगळं ड्रॉइंग छान काढले गुड्डू तू. अजून प्रॅक्टिस करायची. हां, हा कोण? हे गाईस हे मी काढले. एक मुलगा काढले. कसा हातलाय बघा. दाखव तो मुलगा. मुलगा बघा. हो रे, मस्त काढला. काय लिहिलंय खाली? मॉम ब्रो काय? काय नाही, ते रिफ्लेक्शन आलंय वाटतं साईडचा बघू. हां, काय लिहिलंय? आय लव्ह माय मॉम अँड डॅड. अँड डॅड. अजून हां, हे आताच बनवलं ना? हे गाईस हे माझे इंडिया. आणि गाईस हे बघा मी काय केलं. माय डॅड आर इन इंडिया. चुकीचं म्हणलं. ओके, ठीक आहे. संपले ना आता? नाही अजून नाही. तिरंगा. अजून काय? माय ब्रदर इज इन इंडिया आर्मी. गाईस अजून तर नाही संपले का? हे आमचं चंद्रयान आहे ना हे? मी हे पण सुंदर काढलं रे गुड्डू तू. हे पण सुंदर आहे. आणि मागे कुठे कसे वाटले गुड्डूची ड्रॉइंग तुम्हाला? आवडले ना गुड्डूची ड्रॉइंग सगळ्यांना? खूप छान ड्रॉइंग काढले हा गुड्डू. कुठलं ड्रॉइंग काढतोय तू? हां, बाईकचं ड्रॉइंग काढतोय. बाईकचं. बघू कसं काढतोय. मग कम्प्लीट झाल्यानंतर सांग ना मला. मी ते लावू नको मग. गाईस हे पण चांगलं ड्रॉइंग आहे. आता व्हिडिओला स्किप न करता बघा. असं माझे ड्रॉइंग्स पण तसं मम्मीचे व्हिडिओज बघता माझी पण ड्रॉइंगची. हो हो बेटा, तुझं पण बघतील ना, का नाही बघणार? तू काढ. गाईस हे बघा माझं ड्रॉइंग अजून कम्प्लीट नाही झालंय. ड्रॉइंग कम्प्लीट. बाय. कलर नाही करणार आता. गाईस छान काढली, मस्त कसं वाटलं ड्रॉइंग? एकदम छान, मस्त. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.